हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 14. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. सत्वगुण प्रबळ झालेला असताना जर देहधारीचा मृत्यू झाला तर त्याला उत्तम असा ज्ञानी आणि निर्मळ लोक प्राप्त होतो. भगवंत श्रींनी तमोगुणाला आणि रजोगुणाला निष्प्रभ करून सत्वगुण उदित होतो त्याची प्रकाश आणि ज्ञान अशी लक्षणे सांगितली. आता या श्लोकात ते त्याचा परिणाम सांगत आहेत. योग ऊर्जा प्रज्वलित झालेला चेतनामय आत्मज्ञानी सत्वगुणी म्हणून ओळखला जातो. या अशा सत्वगुणांनी युक्त असा मनुष्य जर मृत झाला तर देह त्याग करणारा त्याचा अंतरात्मा प्रज्वलित अशा योग ऊर्जेने आणि आत्मज्ञानाने झाकोळलेला असतो. त्यामुळे अर्थातच असा अंतरात्मा नवीन देह धारण करताना योगाभ्यास आणि आत्मज्ञानाची तृष्णा शमवू शकणारी योनी शोधतो आणि त्यात पुनर्जन्म घेतो. योगाभ्यास आणि आत्मज्ञान हेच त्याचे संचित भोग असतात. ते उपभोगण्यास योग्य अशीच योनी अंतरात्मा निवडतो आणि त्यात नवीन देह धारण करतो. योग ऊर्जेने आणि ज्ञानाने परिपूर्णपणे भारलेला आणि भरलेला मनुष्य आयुष्यही जागृतावस्थेतच जगत असतो. तो प्रत्येक कृती करताना सजग असतो. तो जीवित राहण्यासाठी जेव्हा वस्तुजगताचा उपभोग घेतो तेव्हाही तो अमन असतो. त्यामुळे त्याच्यात देहादी इंद्रियांमुळे निर्माण होणारे रिपू आणि भोग निर्माण होत नाहीत किंवा संचितही होत नाही. जेव्हा त्याची देह त्याग करण्याची वेळ येते तेव्हा तो जागृतपणे देह त्याग करतो. तो आपला मृत्यू शांतपणे अनुभवतो. त्याच्यात भौतिक जगताचे संचित नसल्यामुळे आणि आत्मजागृतीचे उपभोग घेण्याची ज्ञान जिज्ञासा असल्यामुळे तो नवीन देहासाठी उत्तम योनी निवडतो. अशा प्रकारे सत्वगुणी मनुष्य पुन्हा उत्तम देह धारण करतो आणि सत्वगुणातून आत्मप्राप्ती या अंतिम ध्येयाप्रत प्रवास सुरू करतो. यास्तव आपले आयुष्य तमोगुणाचा आणि रजोगुणाचा त्याग करून सत्वगुणांनी युक्त असेच व्यतीत करावे आणि आत्मप्राप्तीकडे झेप घ्यावी. लक्षात घ्यावे की अंतकाळी उत्तम मती असण्यासाठी आयुष्यभर तशीच उत्तम गती असावी लागते. ही गोष्ट एका दिवसात साध्य होणारी नाही. आयत्या वेळी तर मुळीच जमणारी नाही. यासाठी आयुष्यभर सवय असावी लागते, सवय करावी लागते. हरिओम.